कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला चला. तुम्ही कुठे चाललात बाहेर? झालं विचारलं? अगं कुठे म्हणून काय विचारतेस? आम्ही नेहमी कुठे जातो? हे बघ, देवाला जातो, तिथून बाजारात जातो आणि भाजीपाला वगैरे घेऊन येतो, असंच. मस्त. म्हणजे तुम्ही बाजारात फिरायला जा, ताई जाईल शाळेत, म्हणजे मी इथे बसायचं आणि हिचं बेबी सिटिंग करायचं, नाही का? हे बघ, ती एका रात्रीसाठी आली होती. व्यवस्थित तिला आपण खायला दिलंय, प्यायला दिलंय, सगळं झालंय. ताई तू इथं काय करणार आहेस आता? इरा, अगं काय बोलतेस तू? तिची अवस्था बघतेस ना तू. आता कुठे जाईल ती, सांग बरं. काही अवस्था वगैरे नाही बरं का. सगळी नाटक आहे तिची. आयतं मिळतंय ना सगळं. आणि काय ग ताई, एवढीच जर अशक्त होती तर आपल्या घरापर्यंत चालत कशी आली? हळू बोल ना इरा, हळू बोल ना. किती आरडाओरडा. झोपली ना ती? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढी का काळजी करताय तिची? अगं म्हणजे इतके दिवस घराबाहेर राहिलीच आहे ना ती, आणि तिला खूप आधी घराबाहेर काढलंय, समजलं ना? आज आलीये ती आपल्या घरी आणि घर नाहीये तिचं स्वतःचं. बर चल जाऊ दे, बाकी कोणी नाही, आई तर मदत करूच शकते ना तिची. तुला माहितीये तिथली परिस्थिती. भुवनेश्वरी मॅडम तिच्या आईला सुद्धा तिला मदत करू देणार नाही. माहितीये तुला हे? मग आपण तरी का बर्डन घ्यायचं? एक काय बर्डन? काय बर्डन? हा? आणि मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे? एक काम कर, तू आता कुठेही बाहेर जाऊ नकोस. बाबांना एकट्याला बाहेर जाऊ दे, तू इकडेच थांब. म्हणजे काय? मी मंदिरात नको जाऊ? आई काय? नाही नाही, तू जा देवळात, मी तेच म्हणतीये. तू देवळात जा, बाबांना फक्त बाजारात जाऊ दे, तू लगेच ये घरी. बाबा तुम्ही जाल ना एकटे? हो हो मी जाईन. अगं तसंही सगळ्या पिशव्या मला एकट्यालाच उचलाव्या लागतात. हिचं काय, फक्त त्या भाजीवाल्याशी घासाघीस करायला मदत होते. आज मी प्रयत्न करून बघतो. डन. मग फक्त तुम्ही एकटेच जा बाजारात, तुम्ही सगळी भाजी घेऊन या. आई तू हिच्याकडे लक्ष दे आणि हिची एक सुद्धा गोष्ट मला करायला सांगू नकोस. नाही नाही नाही, एक मिनिट. आईने का राबायचं हिच्यासाठी? नातेवाईक तुझे आणि सांभाळायचं आम्ही. ग इरा, नातेवाईक कुणाचे हा प्रश्नच नाही इथे. तू माणुसकी म्हणून तरी विचार कर ना. ती बरी होईपर्यंत थांबू दे ना तिला, मग बघू काय करायचं ते. आई तर खायला प्यायला मिळाल्यावर होतीये बरी लवकर ती. इरा, हे बघ, तू असा आरडाओरडा करून कांगावा करून ती बरी होणार नाही. उलट तू आरडाओरडा केलास तर तिची झोपमोड होईल आणि तिला विश्रांती मिळणार नाही. त्यामुळे ती लवकर बरी होणार नाही, आणखीन 4 दिवस इथेच राहील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।